नमस्कार मैत्रिणींनो, MS किचनमध्ये तुमचे आज खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत छान अशी कवळी मस्त गावरान शेपूची भाजी। हे बघा, कवळी मला आज भेटली होती, मी आज आणली होती। आता आपण याची छान अशी मस्त खमंग अशी भाजी बनवणार आहोत। यासाठी कढई ठेवली आहे। कढईमध्ये 2 चमचे तेल टाकूया आणि तेल गरम झाले की छान असे थोडीशी मोहरी टाकू, थोडेसे जिरे टाकूया आणि जिरे मोहरी तडतडली की मग आपण यामध्ये हा असा थोडासा मोठा साईजचा मोठा चिरलेला कांदा घालून घेऊ। छान असं आणि लसूण मिरचीचा ठेचा आहे हा सुद्धा आपण यामध्ये घालूया। वा वा वा, काय सुगंध सुटला आहे लसूण मिरचीचा ठेचा यामध्ये घातल्यामुळे। तुम्ही बघू शकता छान असा सुगंध पसरला आहे। लसूण मिरचीच्या ठेचाला इतकी चव असते की त्यामुळे पूर्ण घरामध्ये आपला किचनचा सुगंध पसरतो आणि आपल्या भाजीलाही छान चव येते। हे बघा, छान असा मस्त हा कांदा लसूण मिरचीचा ठेचा छान असा भाजून घेऊयात आपण तेलामध्ये। आणि ही 1 कपभर मुगाची डाळ आहे, ही मी आधीच भिजवून ठेवली होती। ही डाळ या भाजीमध्ये आपण घालायची आहे। हे बघा, आपला मस्त असा कांदा लसूण मिरचीचा ठेचा छान असा तेलामध्ये फ्राय होत आहे। खूप सुगंध पसरला आहे। शेपूच्या भाजीमध्ये कांदा घालणं जरुरी आहे, कारण त्यामुळे आपल्या भाजीला एक छान अशी चव येते आणि भाजी आपली चांगली अशी ओलसर राहते। जर कांदा नाही घातला तर एकदम अशी मोकळी होते ती भाजी। आता आपण यातच हळद घालूया। हे बघा, छान असा आपला लसूण मिरची आणि कांदा छान असा आपला फ्राय झाला आहे। जास्त याला भाजायचं नाही। आणि आता आपण ही भिजून घेतलेली मुगाची डाळ घालायची। काही जणी मुगाची डाळ घालतात किंवा मसूरची डाळ घालतात, तुम्हाला जसे आवडेल तसे तुम्ही त्यामध्ये डाळ घालून घ्या आणि थोडी वेळ असे डाळ चांगली कांदा लसूण मिरचीच्या ठेच्यामध्ये अशी मिक्स करून घेऊ। तुम्ही बघू शकता छान अशी डाळ आपली मस्त फ्राय होत आहे। 5 मिनिटं अशाच आपण डाळीला मुगाच्या या कांदा लसूण मिरचीच्या ठेच्यामध्ये असंच भाजू देऊ आणि नंतर आपण यामध्ये घालूयात ही आपली छान अशी कवळी शेपूची भाजी। बघा, 5 मिनिटं झाली आहेत। डाळ अशी थोडीशी आपली तेलामध्ये छान भाजली गेली आहे, फ्राय झाली आहे। आणि यातच आता थोडेसे आपण हिंग टाकून घेऊ। शेपूच्या भाजीमध्ये हिंग टाकणे आवश्यक आहे, त्यामुळे चांगली आपली भाजी पचायला मदत होते। शेपूची भाजी थोडी खाण्यासाठी जाड असते, त्यामुळे हिंग आवश्यक घाला। आणि आता आपण यातच आपली ही
शेपूची भाजी छान अशी पसरवून घेऊया. आणि यातच थोडेसे आता मीठ टाकूया. आणि छान असे आपण डाळ आणि भाजी एकजीव करून घेऊ. तुम्ही बघू शकता आपली भाजी शेपूची मस्त दिसायलाही छान दिसते. आणि कांदा मिरचीचा, लसूण मिरचीचा ठेचा त्या भाजीमध्ये आपण घातल्यामुळे ही भाजी खायला खूप भारी लागते. एकदम गावठी पद्धतीची भाजी. हे बघा, या भाजीत थोडेसुद्धा पाणी टाकायचे नाही. अशीच आपण भाजी थोडी वेळ असंच गॅसवर आपण ठेवूया आणि 5-10 मिनटं असेच आपण परतवून घेऊ. आणि आपली अशी छान अशी मस्त भाजी शेपूची गावठी पद्धतीने तयार होत आहे. ही भाजी खरंच पावसाळ्यामध्ये खाण्यासाठी खूप चांगली आहे. आणि यातच आता आपण घालूयात हा एक टोमॅटो मी कापून ठेवला होता तो. आणि छान अशी मस्त भाजी आपली तेलामध्ये मस्त डाळीमध्ये कांदा लसूण मिरचीच्या ठेच्यामध्ये मस्त अशी परतून घेऊया. तुम्ही करून बघा मैत्रिणींनो, अशा या पद्धतीने भाजी खूप भारी लागते. भाकरीसोबत तर अप्रतिम लागते. चपाती खूप छान. आणि शेपूची भाजी शरीरासाठी सुद्धा खूप उत्तम आहे आणि चवीला सुद्धा भारी आहे. त्यासाठी तुम्ही ही भाजी नक्की ट्राय करा. यात काहीच जास्त मसाले घालायची आवश्यकता नाही. मस्त आपला कांदा लसूण मसाला, हे कांदा लसूण ठेचा, मिरचीचा ठेचा आणि हळद आणि एक टमाटर जर तुम्हाला आवडत असेल तर घाला, नाही तर नाही घातले तरी चालेल. पण एक टमाटर घातल्याने थोडासा वेगळी चव येते आणि भाजी आपली थोडीशी ओलसर राहते. एकदम सुकी सुकी अशी होत नाही. म्हणजे तुम्ही ती भाजी कशासोबतही खाऊ शकता. आता यामध्ये थोडेसे आपण शिजण्यासाठी थोडेसे पाणी घालून घेऊ. आणि एक 10 मिनिटे असेच आपण छान असे भाजीला मंद गॅसवर झाकून ठेवूया. 10 मिनिटांनी आपली भाजी खाण्यासाठी तयार आहे. अशी तुम्ही बनवून बघा भाजी, खूप छान वाटेल. खायला सुद्धा खूप छान आहे. तुम्ही माझ्या रेसिपी जर तुम्हाला आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. त्यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद.